शालोम. माणसाच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना अनेक अडचणी, प्रश्न, बंधनं येतच असतात. आणि मला असं वाटतं की त्या साध्या साध्या गोष्टींच्या मध्ये आहेतच. आणि प्रश्नांच्या शिवाय, बंधनांच्या शिवाय माणसाचं जीवन हे अशक्य आहे. मग तो मनुष्य कितीही मोठा असो, ज्ञानी असो किंवा तंदुरुस्त असो, एका मोठ्या घराण्यातला असो, मग तो सर्वसाधारण जीवन जगणारा किंवा अतिधार्मिक, अशा प्रकारचं जीवन जगणारे सगळे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांना तोंड देत असतात. आपल्याला माहीत आहे की जर आपण शिक्षण घेतलं तर शिक्षण घेत असताना शालेय जीवनामध्ये कितीतरी अडचणी आलेल्या असतील. कधीकधी शाळा आणि घर ह्यामधलं अंतर, कधीकधी शिक्षण, कधीकधी काही काही विषय, कधीकधी फक्त लोक आणि कधीकधी तर फक्त आपल्या स्वतःच्या इच्छा ह्या आपल्याला अडचणीच्या ठरतात. अशा ह्या बाबतीत वैयक्तिकरीतीनं पुष्कळ लोक सांगत असतात की आमच्या जीवनामध्ये असे असे प्रश्न आलेत, असे असे अडखळणं आलेत, बंधनं आलेत आणि त्यामधून आम्ही यशस्वीरीतीने पुढे गेलो आणि त्यामधून बाहेर निघालो. तुम्हाला माहीत आहे, संत पावलाने आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आल्या, जो त्रास आणि जे दुःख आलं, त्या बाबतीत पुष्कळ काही लिहून ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हे अशासाठी पवित्र शास्त्र बायबलमध्ये आलेलं आहे
की जेणेकरून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला ते एक ज्ञान आणि मार्गदर्शक देणारं असं ठरतं. ह्यामध्ये फिलिप्पीकरास पत्र अध्याय 1 आणि त्यामधली 12 ते 14 पर्यंतची जी वचनं आहेत मी सुरुवातीला वाचतो. आणि खरं तर 20व्या वचनापर्यंत संत पौलाने त्याच्या ह्या अडचणींच्या बाबतीत, प्रश्नांच्या बाबतीत, की ज्यांना त्याने नाव दिलेलं आहे बंधनं, की ज्या बंधनांच्यामुळे त्याला खूप कदाचित त्रास झाला, तो असं म्हणतो, बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडखळा न होता त्या तिच्या बुद्धीला साधनीभूत झाल्या, हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कैसराच्या हुजुरातील सर्व सैनिकात व इतर सर्व जनात माझी बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धी झाली. आणि त्यांची खात्री पटून बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनांनी प्रभूच्या ठाई देवाचे वचन निर्भयपणे सांगाव्यास अधिक धाडस केले. मी आपणास सांगितलं की आपल्या जीवनामध्ये येणारे प्रश्न आहेत, त्रास आहेत, दुःख आहेत, अडचणी आहेत वगैरे वगैरे, आणि मग त्यांना बंधनं असं नाव संत पौलाने दिलेलं आहे. माझी खात्री आहे की जर आपण आपल्या पूर्व जीवनामधला, म्हणजे ह्या अगोदरचं जे काही वर्ष गेलेले आहेत जीवनामधले, त्यामधल्या अडचणींची जर यादी करत गेलो तर माझी खात्री आहे की भरपूर ती यादी होईल. आणि तसंच संत पौल सांगतोय. पण त्या अडचणींना आणि बंधनांना तो कशा प्रकारे पाहतो, कोणत्या दृष्टीनं पाहतो, हे फार महत्त्वाचं आहे. कारण तो दृष्टिकोन जर चुकला तर ते सगळी बंधनं, ते प्रश्न, समस्या आपल्या जीवनामध्ये नकारात्मक परिणाम करतात. मग जरी तो धार्मिक, देवाचं कार्य करणारा असा महान देवाचा भक्त होता, तरीही मात्र बंधनं आली. पण त्या बंधनांना त्याने कशा प्रकारे हाताळलं हे एक महत्त्वाचं आपल्याला मार्गदर्शन आहे. तो असं म्हणतो की कैसराच्या हुजुरात तिच्या सर्व सैनिकात व इतर सर्व जनात माझी बंधने ख्रिस्ता संबंधाने आहेत अशी त्याची प्रसिद्धी झाली. म्हणजे जे काही त्रास, दुःख, बंधनं त्याच्या जीवनामध्ये होती, त्याचं कारण तो म्हणतो की सगळ्यांना कळलं. हो, बंधनं आलीत माझ्या जीवनामध्ये, पण त्याचा चांगला परिणाम असा झाला की सगळ्यांना कळलं की मी काही वाईट केलेलं नाही माझ्या जीवनामध्ये, मी काही चोऱ्यामाऱ्या केलेलं नाही, कोणाला काही फसवलेलं नाही, लबाड्या आणि अशा प्रकारचं काही माझं जीवन नाही, आणि उलट माझं जीवन सरळ आणि सत्य आहे. आणि म्हणून इतकंच केवळ नव्हे, परंतु जे काही माझ्या जीवनामध्ये बंधनं आहेत, त्रास आहे, दुःख आहेत, ते ख्रिस्ताला मी विश्वासू आहे, त्याचा भक्त या नात्यानं मी ख्रिस्ताचे जे शिक्षण आहे, जे नियम आहेत ते पाळतो, हे सर्वांना कळलं. किती सुंदर परिणाम झाला. हो, मग बंधनं आणि अडचणी सगळ्यांच्या जीवनामध्ये आहेत. मग संत पौलासारखा तो महान देवाचा भक्त जरी असला, पण इतरांना कळू द्या, इतरांना कळेल की जरी ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बंधन आणि त्रास आहेत, त्याचं कारण काय आहे आणि मग त्याचा परिणाम सगळ्यांच्या जीवनामध्ये काय झाला. तो असं म्हणतो की मग ज्यावेळेस इतरांना कळलं, इतरांना त्याची प्रसिद्धी झाली आणि त्यांची खात्री पटून बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनांनी प्रभूच्या ठाई देवाचे वचन निर्भयपणे सांगावयास अधिक धाडस केले. तुम्हाला माहीत आहे, संत पौलाचं सर्वात मोठं बंधन ह्या ठिकाणी असं होतं फिलिप्पीमध्ये की त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. देवाचा सेवक, देवाचा भक्त, आणि त्याच सेवेच्या कार्यामुळे त्याला त्या ठिकाणच्या
जेलमध्ये तिथल्या सरकारी लोकांनी आणि त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी टाकलेलं होतं. काहीही कोणत्याही प्रकारचा गुन्हा न करता, कोणत्याच प्रकारची चूक न करता, काही लाचलुचपत न घेता अशा ह्या सरळ आणि सत्य मार्गी माणसाला फार मोठं अडचणीचं जीवन त्या ठिकाणी जगावं लागलं आणि तेही कुठे तर जेलमध्ये त्याला टाकण्यात आलं. तुम्हाला माहीत आहे की सत्य जगून आणि सत्याप्रमाणे वागून ज्यावेळेस माणसाला दुःख आणि त्रास आणि अडचणी सोसाव्या लागतात आणि शेवटी बंधनामध्ये जावं लागतं, त्यावेळेस ते बंधन किंवा ती अडचण फार कठीण जाते माणसाला सहन करायला. आणि ह्या ठिकाणी संत पावलाच्या जीवनामध्ये तो देवाचा सेवक आणि देवाची सेवा करत असताना त्याला जे बंधनं आलीत त्या बाबतीत तो सांगतोय. मंडळी, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सत्यप्रेमी आहात आणि सत्यासाठी जर तुम्हाला त्रास आणि अडचणी येत असतील लोकांच्याकडून, आजूबाजूच्या परिस्थितीकडून, किंबहुना जी काही राजकीय पद्धती आहेत त्याकडून जर अडचणी येत असतील, त्रास येत असेल, बंधनं येत असतील, तर नवल वाटू देता कामा नये. कारण त्याचा परिणाम जो होतो तो हा आहे की जो संत पावलाने ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितला. त्यांची खात्री पटून बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनांनी प्रभूच्या ठाई देवाचे वचन निर्भयपणे सांगाव्यास अधिक धाडस केले. थोडक्यात म्हणजे इतर जे होते, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी होते, प्रभू येशू ख्रिस्तांना मानणारे होते, विश्वास ठेवणारे होते, की त्यांनाही संत पौलाच्या जीवनाकडे पाहून त्याच्यावर झालेला अन्याय आणि दुःख आणि बंधनं जी आलीत त्याच्यावर ते सगळं पाहून जे ख्रिस्ताचे अनुयायी होते त्यांना मात्र एक वेगळंच धाडस आलं, एक स्फूर्ती मिळाली की ठीक आहे की अशा प्रकारच्या अडचणींना हा मनुष्य तोंड देतो आहे आणि ह्या अडचणी तो पूर्णपणे परमेश्वराला भिवून काम करीत असताना सुद्धा, कदाचित एखाद्या व्यक्तीला नोकरी करीत असताना किंवा एखादा धंदापाणी करीत असताना, व्यवसाय करीत असताना, काहीही कोणत्याही प्रकारे कारण नसताना सत्यशीलपणे सगळं आपलं जीवन जगत आहो म्हणून ज्यावेळेस त्रास होतो, बंधने येतात, त्याचा परिणाम हा चांगलाच होतो, समाजावर होतो. आणि जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून होऊ पाहतात, जगू इच्छितात आणि जगतात, त्यांच्यावर तर नक्कीच चांगला परिणाम होतो. इथं असं म्हटलेलं आहे की त्यांना अधिक धाडस मिळालं, त्यांना अधिक स्फूर्ती मिळाली, त्यांना अधिक हिंमत मिळाली. ते माघारे गेलेले नाहीत की जर असल्या प्रकारची बंधन आणि त्रास आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला समर्पित होऊन आणि सेवा करून जर होत आहे तर आम्ही पुढे जात नाहीत. उलट झालं की इतरांना हिंमत मिळाली, इतरांना धाडस मिळालं आणि कदाचित आपले मित्र आहेत, शेजारी पाजारी आहेत, मंडळीमधले लोक आहेत, ते तुमच्याकडे पाहून, तुमचं जीवन पाहून त्यांना अधिक प्रेरणा आणि हिंमत मिळेल. पुढे 15 वचनामध्ये अजून त्याने एक वेगळीच अडचण आणि वेगळेच प्रश्न ह्याचं वर्णन केलेलं आहे. तो असं म्हणतो, कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात आणि कित्येक सद्भावाने करतात. मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते मी प्रीतीने करतो किंवा काही जण करतात, पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्यासाठी दुझ्या भावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. या ठिकाणी पहिलं जे संकट, पहिलं जी बंधनं आहेत ते मी आपल्याला सांगितलेले आहेत की जे अधिकारी वर्ग त्या भागातले आहेत त्यांच्याकडून, आणि तेही अशी की शेवटी त्याला बंधनामध्ये, कोठडीमध्ये टाकलं, पण त्याचा परिणाम हा चांगलाच झाला.
कशावर? आजूबाजूच्या ख्रिस्ताचे जे भक्त आहेत, अनुयायी आहेत, त्यांच्या विश्वासावर, त्यांच्या हिमतीवर. दुसरी अडचण जी आहे ती आजूबाजूचे त्यांच्यासारखे म्हणजे संत पौलासारखे लोक की ज्यांना देवाची सेवा करायची होती, पण त्यांचा हेतू योग्य नव्हता. त्यांचा हेतू काय होता ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे? हेवा आणि वैरभाव. नवलाची गोष्ट आहे की त्या पहिल्या मंडळीमध्ये, पहिल्या काळामध्ये की संत पौलासारखा महान भक्त, त्याचा प्रभाव, त्याचं जीवन, त्याची साक्ष, त्याचं बोलणं आणि त्याची सेवा एवढी प्रभावी होत आहे म्हणून इतर काही लोकांच्या मनामध्ये हेवा निर्माण झालेला आहे. आणि म्हणून पुढे असं म्हटलेलं आहे की इतकंच केवळ नव्हे, परंतु ते लोक संत पौलाचा विरोध करत आहेत. एकाच सेवेमध्ये, एकाच पद्धतीनं, एकाच देवासाठी, परंतु फक्त संत पौलाची सेवा अधिक परिणामकारक होती, अधिक चांगली प्रभावी होती आणि म्हणून इतर लोक मात्र काही सेवेकरी त्याचा हेवा करत होते आणि वैर सुद्धा ते करत होते, त्याचा राग करत होते. मंडळी, पुष्कळदा पुन्हा एकदा आपल्या सामाजिक जीवनामध्ये असं असतं की एखादी व्यक्ती असते की त्यांना त्यांच्या शेजाऱ्याचं म्हणा की अजून काही लोकांचं जे यश आहे, त्यांची लेकरं आहेत, त्यांच्या लेकरांचं जे शिक्षण आहे, त्यांचं जे पुढे जाणं आहे, हे पाहून होत नाही. आपल्या आजच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे संत पौलाची सेवा आणि त्या सेवेचा परिणाम हा काही सेवेकऱ्यांना पाहून होत नव्हता आणि म्हणून हेवा आणि वैर हे निर्माण झालेलं आहे. मंडळी, तुम्हाला आणि मला आपल्या सेवेमध्ये म्हणा किंवा आपण ज्या ठिकाणी जे काही काम करतो त्या ठिकाणी काही लोक असे मिळतीलच, कारण हे जग आहे आणि जगातले लोक आपल्या अवतीभोवती आहेत. सर्वच जण हे सारखे नाही आहेत. कदाचित ते हेवा करतील, विरोधही करतील, तुमच्या मागेच नव्हे परंतु तुमच्या तोंडावर तो विरोध दाखवतील. त्यांच्या कृतींनी, त्यांच्या शब्दांनी, त्यांच्या हावभावांनी, त्यांच्या उच्चारांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेने तो विरोध ते लोक प्रगट करतील. मग याचा परिणाम आपल्या जीवनावर कधी कधी काय होतो? तुम्हाला माहीत आहे, त्याचा परिणाम कधी कधी फार वाईट होतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे भांडणं होतात, द्वंद्व होतात. कारण असं वाटतं की अशा लोकांना जर आपल्याला थांबवायचं आहे, शांत करायचं असेल, तर मग त्याच्यावर उपाय म्हणजे त्यांच्या संगती द्वंद्व करणं किंवा एक प्रकारे त्यांना दाबण्याचा आपण प्रयत्न करणं. संत पौलाने मात्र त्या बाबतीत एक वेगळाच मार्ग गाठलेला आहे. त्याला पाहिजे तो त्यांच्याकडे जाऊन सरळ बोलू शकला असता की का तुम्ही असा हेवा करता माझा, किंवा कशाला तुम्ही मला विरोध करता, मी काही तुमचं वाईट केलेलं नाही आहे, मी कोणत्याच प्रकारे कधीही तुमच्या बाबतीत बोललेलो नाही आणि बोलणारही नाही. मी फक्त आपल्या प्रभूची सेवा केली आणि आता हा जो मी बंधनामध्ये आहे, अक्षरशः कोठडीमध्ये मी आहे, ह्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी तुमचा विरोध कधीच करू शकत नाही, करणार नाही. अशा प्रकारे तो त्यांच्या संगतीत जाऊन बोलू शकला असता. ही एक पद्धत झाली. सर्वसाधारणपणे ही सगळीकडे पद्धत आहे. जर आपला एखादा शेजारी आहे किंवा अजून एखादा मित्र आहे की मुळामध्ये गुप्त रीतीने तो हेवा करतो आणि वैर करतो, तर कधीकधी मग एक प्रकारे ती स्फूर्ती येते की त्याला जाऊन मी सांगणारच. संत पौलाने एक वेगळा मार्ग घेतलेला आहे आणि तो जो मार्ग आहे संत पौलाचा, तो येणेप्रमाणे. ह्या ठिकाणी तो असं म्हणतो की मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे, हे ओळखून ती प्रीतीने करीतात. पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरिता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. ख्रिस्ताची घोषणा,
सुवार्थाचे कार्य वगैरे वगैरे वगैरे. आणि काय त्यांचा हेतू ह्या ठिकाणी तो म्हणतो की संत पावलाच्यासाठी अधिक संकट निर्माण करणं. मग कदाचित त्याच्या बाबतीत बोलणं, उलटं सुलटं लोकांना सांगणं आणि अधिकाऱ्यांना सुद्धा वेगळंच त्याच्या बाबतीत सांगून मग अधिक संकट निर्माण करणं, दुजाभाव निर्माण करणं, हाच त्यांचा उद्देश आहे असं संत पाऊल ह्या ठिकाणी सांगतो. बघा कोणत्या प्रकारची अडचणं सेवेमध्ये आणि ख्रिस्ती जीवनामध्ये येऊ शकतात. ह्या ठिकाणी एक सुंदर वर्णन आहे. तो म्हणतो त्याचा जो उद्देश आहे आणि त्याचा जो मार्ग आहे, मी मात्र परमेश्वराची सुवार्ता सांगण्याकरिताच ह्या ठिकाणी हे कार्य करतो. तो असं म्हणतो की मी मात्र सुवार्ते संबंधीच प्रत्युत्तर देणार. जर अशी परिस्थिती आहे, असे लोक आहेत माझ्या आजूबाजूला आहेत, माझ्या कामामध्ये आहेत, माझ्या ऑफिसमध्ये आहेत किंवा शेजारी पाजारी आहेत, तर प्रत्युत्तर जर कसं द्यायचं, तर संत पाऊल असं म्हणतो की मी माझं कार्य चालूच ठेवणार, जे सुवार्तेचं कार्य आहे, ख्रिस्ती जीवन आहे, ख्रिस्ताचं जी साक्ष आहे माझ्या जीवनाच्या द्वारे, चालण्याद्वारे, बोलण्याद्वारे, वागण्याच्याद्वारे आणि सगळं आमचं जे जीवन आहे हेच माझं प्रत्युत्तर आहे अशा लोकांच्यासाठी. फार सुंदर ह्या ठिकाणी एक धडा आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे. कारण केव्हा तरी आपल्या जीवनामध्ये अशा अडचणी, असे प्रश्न ज्याला आपण सामाजिक आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या करवी किंवा इतर समाजांच्या मार्फत कधी कधी येऊ शकतात केव्हा तरी आपल्या जीवनामध्ये. तसं जर आहे तर अशा लोकांना जे दैनंदिन आपण पाहतो प्रत्युत्तर, त्यांच्याकडे जाऊन बोलणं किंवा सांगणं, त्यापेक्षा तो असं म्हणतो की मी माझ्या जीवनाच्या द्वारे अधिक सुवार्ता कार्य करेन, मी अधिक देवाचं कार्य करेन, अधिक देवाचं नाव मी सांगेल आणि जगेल, हेच माझं प्रत्युत्तर आहे अशा बंधनांच्या मध्ये, अशा प्रश्नांच्या मध्ये. मंडळी, आपल्या सगळ्यांच्यासाठी हे एक फार मोठं मार्गदर्शन आहे. जर तुम्हाला आणि मला तुमच्या जीवनामध्ये असे प्रश्न येत असतील तर 18 वचनामध्ये तो असं म्हणतो, ह्यापासून काय होते, निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच, ह्यात मी आनंद करतो आणि करणारच. तो असं म्हणतो की ठीक आहे, ही अशी मंडळी माझ्या आजूबाजूला आहे, मी बंधनात आहे, जे अधिकारी आहेत त्यांनी मला उगीचच माझं काहीही चुकलं नसताना बंधनात टाकलेलं आहे. केवढा मोठं संकट आणि अडचण त्याच्या जीवनामध्ये आलेलं आहे. दुसरं संकट सेवेकरांच्या बाबतीत, आजूबाजूचे लोक फक्त नावासाठी सेवा करणारे, दुजाभाव पसरवणारे, हेवा आणि वैमनस्य ह्याच गोष्टी त्यांच्यासमोर आहेत. आणि त्या अशा परिस्थितीमध्ये तो असं म्हणतो की मी मात्र ह्या सगळ्या गोष्टींना उत्तर एकाच मार्गाने देणार, आणि ते म्हणजे जीवनाच्या द्वारे, बोलण्याच्या द्वारे, चालण्या वागण्याच्या द्वारे मी ख्रिस्त जगणार, ख्रिस्ताची सुवार्ताच सांगणार सगळ्या माझ्या पद्धतीच्या द्वारे. आणि पुढे मग अजूनही त्याने एक सांगितलेलं आहे, ठीक आहे, त्या लोकांनी असं जरी केलं, कोणत्याही प्रकारचा विरोध दाखवला, अडचणी आणल्या, बंधने आणल्या, तरीही कोणत्या ना कोणत्या निमित्ताने असो, खरेपणाने असो किंवा अजून कोणत्या निमित्ताने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच, ह्यात मी आनंद करतो. किती सुंदर वाक्य ह्या ठिकाणी वापरलेलं आहे. मंडळी, शेवटी तो असं म्हणतो, त्याचा विचारच एकदम वेगळा आहे. अडचणी आहेत, सामाजिक अडचणी आहेत, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या आर्थिक अडचणी आहेत, कामाच्या, नोकरीच्या, आपलं सगळं जीवन एक प्रकारे बंधनांनी भरलेलं असतं. बंधनं म्हणजे काय की जेणेकरून आपल्याला काही गोष्टी ज्या करायला पाहिजेत त्या करता येत नाहीत. आपण एक बांधलेलं असतो. कधी कधी एखाद्या व्यक्तीला नोकरी करायची असते, परंतु ज्या ठिकाणी नोकरी असते ते फार लांब असतं. कधी कधी शिक्षण घ्यायचं असतं, कॉलेजचं शिक्षण असतं, आणि पैशाच्या बंधनामुळे, अडचणींच्यामुळे
त्या गोष्टी तुम्हाला करता येत नाहीत. आणि अशा वेळेला मात्र तुम्ही आणि मी ह्या अडचणींना कसं बघावं ते ह्या ठिकाणी तो म्हणतो. होकारार्थी रीतीनं त्याच्या मनावर आणि त्याच्या जीवनावर आणि त्याच्या ख्रिस्ती विश्वासावर आणि ख्रिस्तावर त्याचा जो भरवसा आहे त्याच्यावर कोणताही त्याने परिणाम होऊ दिलेला नाही. उलट तो म्हणतो की ह्याचा चांगलाच परिणाम होणार आहे. ख्रिस्ताच्या सेवेसाठी, सुवार्ता कार्याच्या प्रसारासाठी आणि इतकंच नव्हे परंतु त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा फार चांगलाच परिणाम होणार आहे. तर मंडळी, जर तुमच्या जीवनामध्ये काही बंधनं असतील, त्रास असतील, दुःख असतील, अडचणी असतील तर नवल वाटून घेऊ नका. साध्यातले साधे लोक, श्रीमंत लोक, मोठे लोक, सुशिक्षित लोक, अशिक्षित लोक आणि इतकंच केवळ नव्हे, संत पावलासारखे देवाचे भक्त लोक सगळ्यांना अडचणी आल्यात, अडचणी येतील. पण जे ख्रिस्ताचे भक्त आहेत त्या अडचणींच्यावर कशा रीतीने विजय मिळवतात आणि त्याचा उपयोग परमेश्वराच्या गौरवासाठी कसा करतात ते आपल्याला संत पावलापासून शिकायला मिळतं. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो की आमचं जीवन मानवी जीवन आहे आणि ह्या जगामध्ये जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत हे जग आमच्याकडे अडचणीच आणणार आहेत. त्या सामाजिक असो, आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक असो, पण त्यावर आम्हाला विजय मिळवता येतो. आणि ह्या एक महान मार्गदर्शनाबद्दल तुझ्या वचनाच्याद्वारे आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्मा ह्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव.